नमस्कार. आज आपण एका इतक्या सोप्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या लिहिण्या वाचण्याचा आणि चित्रकलेचा अक्षरशः पाया आहे. ती आपल्या आजूबाजूला सगळीकडेच असते, पण आपलं तिच्याकडे सहसा लक्ष जात नाही. चला, आज तिचीच ओळख करून घेऊया. कधी विचार केलाय की शिडीमध्ये नेमकं काय असतं? सरळ उभ्या आणि आडव्या काठ्या, आणि पाऊस तो कसा सरळ रेषेत खाली पडतो. या अगदी वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये एक समान धागा आहे. अगदी बरोबर. ती गोष्ट आहे रेषा. किती साधी संकल्पना आहे नाही का? पण हीच आपल्या अक्षरोळखीची आणि चित्रकलेची पहिली पायरी आहे. चला तर मग या मूलभूत गोष्टीला आज एका खेळाच्या माध्यमातून समजून घेऊया. आज ना आपण पेन्सिल पाटी जरा बाजूला ठेवूया आणि चक्क काड्या आणि दोऱ्यांसारख्या साध्या वस्तू वापरून या रेषांच्या जगात हरवून जाऊया. हा एक असा खेळ आहे जो मुलांच्या कल्पनाशक्तीला नक्कीच पंख देईल. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? यासाठी लागणारं सगळं साहित्य आपल्या घरातच अगदी सहज उपलब्ध आहे, म्हणजे काहीही खर्च करण्याची गरज नाही. बघा ना, किती सोपं साहित्य आहे. झाडाच्या वाळलेल्या काड्या, माचिसच्या वापरलेल्या काड्या, लोकरीचा एखादा तुकडा किंवा अगदी साधं वाळूने भरलेलं ताट. ह्याच साध्या वस्तूंमधून आज आपण एक सुंदर अनुभव तयार करणार आहोत. ओके, तर आता येऊया आपल्या मेन ॲक्टिव्हिटीकडे. ही कृती मुलांच्या विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यानुसार 3 भागांमध्ये विभागली आहे, जेणेकरून प्रत्येक वयोगटातील मुलाला ती तितकीच मजेशीर वाटेल. सुरुवात करूयात आपल्या सगळ्यात लहान दोस्तांपासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. यांच्यासाठी ही कृती वस्तूंच्या माध्यमातून रेषांची ओळख करून देण्यावर लक्ष केंद्रित करते. या वयोगटासाठी आपलं ध्येय अगदी साधं आहे. मुलांना रेषा म्हणजे काय हे त्यांना वस्तूंना प्रत्यक्ष हाताळू देऊन शिकवायचंय. इथे चित्रकला नाही, तर आहे फक्त स्पर्श आणि अनुभव. मुलांना काही काड्या द्या आणि म्हणा, चला रे, एकामागे एक काडी जोडून लांब अशी आगगाडी बनवूया, किंवा मग उभ्या काड्या ठेवून घराला कुंपण घालूया. आणि हो, सगळ्यात शेवटी वाळूच्या ताटात तर त्यांना मनसोक्त रेषा ओढू द्या. जेव्हा मुलं अशी एकामागे एक काडी जोडून आगगाडी बनवतात ना, तेव्हा नकळतपणे ते आडवी रेषा किंवा सरळ रेषा काय असते हे शिकत असतात. हा खेळाच्या माध्यमातून होणारा त्यांचा पहिला धडा आहे. आणि त्याच काड्या जेव्हा त्या जमिनीवर उभ्या ठेवून कुंपण बनवतात, तेव्हा उभी रेषा म्हणजे काय हे त्यांच्या डोक्यात फिट्ट बसतं. पाहिलं किती सोप्या पद्धतीने मुलं 2 वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा शिकली. चला, आता बघूया पुढचा गट, म्हणजे 4 ते 5 वर्षांची मुलं. आतापर्यंत मुलं थोडी मोठी झालेली असतात, त्यामुळे आता आपण त्यांना रेषांचे वेगवेगळे प्रकार ओळखायला आणि त्यांना नावं द्यायला शिकवू शकतो. या टप्प्यावर आपलं उद्दिष्ट आहे की त्यांनी रेषा ओळखायच्या आणि त्यांना नावं द्यायची. म्हणजे आता फक्त रेषा बनवायच्या नाहीत, तर त्यांना त्यांच्या नावानिशी ओळखायचंय. यासाठी ना लोकरीच्या दोऱ्याचा खेळ एकदम बेस्ट आहे. मुलांना दोरा असा ताणून धरायला सांगा. झाली की नाही आपली सरळ रेषा, आणि तोच दोरा सैल सोडल्यावर तयार होते वाकडी रेषा. बघा, सरळ आणि वक्र यामधला फरक किती सोप्या पद्धतीने समजला. आता वेळ आहे त्यांचा शब्दसंग्रह पक्का करण्याची. काड्या वापरूनच त्यांना ओळख करून द्या. ही आहे उभी रेषा, ही आहे आडवी रेषा, आणि ही आहे तिरपी रेषा. ही नावं त्यांच्यासोबत खेळताना वारंवार वापरा, म्हणजे ती पक्की लक्षात राहतील. आणि एकदा का या रेषांची ओळख झाली ना, की मग खरी मजा सुरू होते. याच उभ्या, आडव्या आणि तिरप्या रेषा वापरून त्यांना घर, डोंगर किंवा बदामाचा आकार बनवायला सांगा. मग बघा त्यांची कल्पनाशक्ती कशी फुलून येते. आणि आता येतोय आपला शेवटचा गट, 5 ते 6 वर्षांचे मुलं. या वयात मुलांची हातावरची पकड आणि कंट्रोल खूप सुधारलेला असतो. त्यामुळे आता वेळ आहे त्यांच्या क्रिएटिव्हिटीला पूर्ण वाव देण्याची. या टप्प्यावर आपलं उद्दिष्ट फक्त रेषांचा वापर शिकवणं नाहीये, तर त्या रेषांना एक टूल म्हणून वापरायला शिकवणं आहे, जेणेकरून त्यांच्या मनातल्या कल्पना ते कागदावर उतरवू शकतील. आता त्यांना कागद आणि खडू द्या आणि म्हणा, चला फक्त रेषा वापरून चित्र काढूया. बघा, ते वारली कलेप्रमाणे त्रिकोण आणि रेषांपासून माणसं बनवतील, किंवा झिगझॅग रेषा काढून मस्त डोंगर रांगा तयार करतील. त्यांच्या कल्पनांना खरंच काही मर्यादा नाही. तर मग पाहिलं, या इतक्या साध्या, सोप्या आणि अगदी विनाखर्चिक खेळातून मुलांचा विकास कसा होतो
हा फक्त वेळ घालवण्यासाठीचा खेळ नाहीये, तर त्यांच्या भविष्यातल्या शिक्षणाचा एक मजबूत पाया आहे. ह्या ॲक्टिव्हिटीमधून मुलांची अक्षरं लिहिण्याची पूर्वतयारी होते, त्यांच्या बोटांचे स्नायू मजबूत होतात, एकाग्रता वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यातली सृजनशीलता जागी होते. साध्या रेषांपासून आकार आणि आकारांमधनं चित्र बनवण्याची ही जी प्रोसेस आहे ना, ती त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर मग जरा विचार करा, फक्त या साध्या रेषांच्या मदतीने मुलांच्या मनातलं जग किती भारी आणि सुंदर असू शकतं. त्यांना फक्त एक संधी देऊन बघा, त्यांची कल्पनाशक्ती तुम्हाला नक्कीच चकित करून सोडेल.